Hi, my sweet champion students. I am Vaishali Gopinath Kadam, presenting online class for Mission Arambha, and I am from Jilla Parishad Primary School, Kolar, Taluka Pathradi. You all are champions because Mission Arambha is a dream seen by our Honorable CEO, Mr. Ashish Erekar, and our Honorable Education Officer, Mr. Bhaskar Patil. They have a project for you because they want to see our students at state level rank. So this project is for all the champion students. So I would like to have a part of this project as a rank winning project for all the district level participants. My topic is creative thinking and solving puzzles, riddles with the given clues. The unit is creative thinking. What's creative thinking? पहा तुम्ही आता प्रत्येक गोष्ट पूर्ण इंग्लिशमध्ये जर बोललं तर असं होतं की आपले खेड्यातील मुलं असतात पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश त्यांना जमत नाही. पण आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे की त्यावेळी आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करण्याची सवय लागली पाहिजे. आणि म्हणून क्रिएटिव्ह थिंकिंग हा एक टॉपिक जो आहे तो आपली शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी ठरणारा टॉपिक आहे. कालच्या क्लासला गुंजाळ सरांनी तुमच्या सोबत क्रिएटिव्ह थिंकिंगचा एक पार्ट डिस्कस केला, मेसेजेस अँड मोटोज. त्यावेळी तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना द्यायला लागली. कोणतंही ठराविक उत्तर या युनिटमध्ये अपेक्षित नाही, तर या ठिकाणी तुम्ही कसा विचार करता हे अपेक्षित आहे. म्हणून याला नाव आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. जसं आपल्याकडे काही प्रश्न असे असतात की त्याचे उत्तर कुणीही दिले तरी ते उत्तर ठराविक पॅटर्नचे असतात. जसं तुम्हाला विचारलं फळांचा राजा कोण, तुम्ही सांगाल आंबा. जंगलाचा राजा कोण, तुम्ही सांगाल सिंह. पण त्याच वेळी जर तुम्हाला असं विचारलं की तुमच्या गावात स्वच्छता ठेवण्यासाठी, तुमचं गाव आदर्श गाव होण्यासाठी काय कराल, तर प्रत्येक मुलगा त्याच्या पद्धतीने विचार करेल. कुणी म्हणेल मी माझी शाळा स्वच्छ ठेवील, माझं घर स्वच्छ ठेवील. कुणी म्हणेल मी माझ्या गावातील मुलांना जास्तीत जास्त शिक्षण घेऊन मोठ्या नोकरीवर कसं पोहोचवता येईल ते पाहिल आणि त्यांच्या मार्फत स्वच्छतेचं आदर्शत्वाचं उदाहरण सर्वांसमोर प्रेझेंट करील. कुणी म्हणेल मी माझ्या गावामध्ये शौचालय बांधील आणि त्यामुळे गावात स्वच्छता राहील. म्हणजे असं अनेक प्रकाराने उत्तर येऊ शकतं. त्यावेळी तुम्ही स्वतःचा क्रिएटिव्ह माइंड वापरलेला असतो. असाच क्रिएटिव्ह माइंड आपल्याला ह्या युनिटमध्ये वापरायचा आहे. याचं नाव आहे क्रिएटिव्ह थिंकिंग अँड सब युनिट इज सॉल्विंग पझल्स अँड रिडल्स विथ द गिव्हन क्लूज. पहा आता पझल्स अँड रिडल्स हे दोन शब्द तुम्हाला माहित असतील. पझल्स म्हणजे शब्दकोडी आणि रिडल्स म्हणजे प्रश्न. मराठीमध्ये किंवा मत चाचणीमध्ये सुद्धा हा टॉपिक आहे कूट प्रश्न. रांगेतील स्थान किंवा नातेवाईक हे जे कूट प्रश्न आहेत या प्रश्नांसारखेच पझल्स म्हणजे शब्दकोडी आणि रिडल्स म्हणजे कूट प्रश्न हे या युनिटमध्ये आपल्याला शिकायचे आहेत. पझल्स म्हणजे शब्दकोडी, रिडल्स म्हणजे कूट प्रश्न. याचा अर्थ काय, तर आपण पहा शाळेमध्ये सुद्धा तुम्ही मुलाशी कोडी टाकतात एकमेकाला. एखाद दिवशी तुम्ही सहलीला गेले किंवा अगदी दुपारी जेवणाची सुट्टी सुद्धा एकत्र जर बसले तर तुम्ही सर्वजण गोल बसल्यानंतर एकमेकीला मैत्रिणीला विचारतात सांग बरं आज माझ्या डब्यात काय भाजी असेल. आणि मग तुम्ही डबा झाकून ठेवला असतो
बाकीच्या मैत्रिणी बाकीचे मित्र गेस करतात. त्यांना नाही ओळखू आलं तर तुम्ही सांगतात ती भाजी ना गोल गोल आहे. मुलं विचार करायला लागतात, गोल गोल काय असणार बरं? कांदा, कोबी, भोपळा. पुढचा क्लू तुम्ही देतात, ती भाजी जमिनीच्या खाली वाढते आणि सगळ्या मुलांना खूप आवडते. एका झटक्यात मुलं उत्तर देतात, बटाटा. कारण पोटॅटो इज द फेवरेट व्हेजिटेबल ऑफ ऑल द चिल्ड्रन. मग त्यावेळी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना तुमच्या मित्रांना त्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी ज्या आयडियाज दिल्यात त्या म्हणजे क्लूज. आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्यामध्ये क्लूजचं फार महत्व आहे. कारण क्लूज दिल्यानंतर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येते. मग ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे आपल्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न असतात. त्याचं वेटेज आहे 8%. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये 2 प्रश्न हे सॉल्विंग पझल्स अँड रिडल्स त्या टॉपिकवर असतात. 2 मार्क्स फॉर इच क्वेश्चन, 4 मार्क्स फॉर 2 क्वेश्चन्स. मग आपण ज्यावेळी हे पझल्स रिडल्स हा टॉपिक शिकणार आहोत त्यावेळी आपल्याला पझल्स आणि रिडल्स म्हणजे नेमकं काय आहे त्याचं एक छोटस डिस्क्रिप्शन मी इथे दिलेलं आहे. आपण थोडक्यात समजून घेऊया. पझल्स रिक्वायर प्रॉब्लेम सॉल्विंग अँड क्रिटिकल थिंकिंग. पहा आता हा शब्द महत्वाचा आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड क्रिटिकल थिंकिंग. ज्यावेळी तुमच्याकडे एखादा प्रश्न उभा राहतो त्यावेळी तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, कोणत्या पायऱ्यांनी पुढे जाणार आहात, त्यासाठी कोणत्या पद्धतीने विचार करणार आहात, ह्या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला पझल सॉल्विंग मध्ये सुद्धा होतो. जसं तुम्हाला जर सांगितलं की पाऊस चालू आहे पण तुम्हाला शाळेत जायचंच आहे किंवा आपला ऑनलाईन क्लास आहे तो तुम्हाला जॉईन करायचाच आहे. मग पाऊस चालू आहे, तुमच्या घरात तुमच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आहे, अशा वेळी तुम्हाला प्रॉब्लेम उभा राहिला, क्लास तर मला जॉईन करायचा आहे, मला शिकायचं आहे, मग आपल्या पप्पांच्या मोबाईलला तर बॅटरी नाही. मग अशा वेळी तो एक प्रॉब्लेम तुमच्याकडे उभा राहिला. तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय काय करतात, विचार करतात. पप्पांचा मोबाईल नाहीये, मम्मीचा मोबाईल घे, किंवा मम्मीचाही मोबाईल समजा त्याला बॅलन्स नाहीये, तुम्ही शेजारच्या काकांचा मोबाईल घेतात, काकांना रिक्वेस्ट करतात, काका माझा क्लास आहे आणि मला तुमचा मोबाईल द्या. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी क्रिटिकल थिंकिंग केलं की मला कोण मदत करू शकतं आणि मग त्यांची तुम्ही हेल्प घेता, क्लास जॉईन करता, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पझल्स रिक्वायर क्रिटिकल थिंकिंग. तुम्हाला त्या उत्तर कोणी सांगितलेलं नसतं, ते उत्तर तुम्हाला स्वतःला शोधायला लागतं. दुसरं आहे पझल्स ऑफन इन्व्हॉल्व लॉजिक पॅटर्न्स अँड सिक्वेन्स. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्ही पहा एक लॉजिक लावलं की मला कोण मोबाईल देऊ शकतं. कारण तुम्ही जर शेजारच्या आणखी दुसऱ्या कोणाला मागायला गेले किंवा त्याची ओळख नाही अशा माणसाला जर मोबाईल मागितला तर तुम्हाला मोबाईल देणार आहे का? किंवा ज्या माणसाचा मोबाईल छोटा आहे, बटनाचा आहे, त्याचा मोबाईल मागून चालणार आहे का? मग ते तुम्ही लॉजिक लावलं की कुणाच्या मोबाईलला बॅलन्स असेल, कुणाच्या मोबाईलचं नेट चालू असेल, कुणाच्या मोबाईलला गुगल मीट इन्स्टॉल केलेलं असेल, त्या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करता, म्हणजे एक लॉजिक ऑर्डर लावतात, लॉजिक सिक्वेन्स लावतात आणि मग तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पझल्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत क्रॉसवर्ड्स, सुडोकू अँड ब्रेन टीजर्स. क्रॉसवर्ड तुम्ही पेपरमध्ये पाहिलं असेल. आता आजकाल कुणी जास्त पेपर मुलं वाचत नाहीत, पण मुलांनो पेपर वाचणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण रोजचा पेपर वाचल्याने तुम्ही जगाशी कनेक्टेड राहतात. जगामध्ये आज काय चाललं आहे, काय घटना घडत आहे, हे सर्व तुम्हाला माहिती होतं. ते माहिती देणारं एक उत्तम साधन म्हणजे न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये हे क्रॉसवर्ड्स असतात. क्रॉसवर्ड म्हणजे शब्दकोडी, उभे शब्द, आडवे शब्द, आणि मग तुम्हाला क्लूज दिले असतात. एका देवाचे नाव शंकर, उभा शब्द असतो, शिरा करतात तो पदार्थ, मग तुम्ही शंकर र झालं की र ने शब्द तयार करतात, रवा. असंच क्रॉसवर्ड तुम्ही किशोर मासिकामध्ये सुद्धा पाहिलेले असेल. तुम्ही सर्वजण किशोर मासिक वाचता ना, अतिशय सुंदर मासिक आहे, मुलांनी आवर्जून वाचावं. मुलांच्या बुद्धीला चालना देणारं, मुलांचा भावनिक बौद्धिक
सर्व प्रकारे विकास करणारं हे मासिक आहे आणि त्यामध्ये हे क्रॉसवर्ड्स असतात. मराठीत पण असतात, चित्रांच्या मदतीने पण सोडवायचे क्रॉसवर्ड्स असतात. प्लस इंग्लिशमध्ये सुद्धा एक क्रॉसवर्डचा एक पार्ट असतो. असे क्रॉसवर्ड्स तुम्ही किशोर मासिकात पहा किंवा न्यूजपेपरमध्ये पहा. हे जर सोडवले तर आपल्या बुद्धीला धार येते, एक चालना मिळते. सुडोको हाही एक असाच प्रकार आहे. उभ्या आणि आडव्या पद्धतीने अंक अशा अशा पद्धतीने मांडायचे की उभ्या अंकांची जेवढी बेरीज येईल तेवढीच बेरीज आडव्या अंकांची आली पाहिजे. आणि ब्रेन टीजर्स म्हणजे तुमच्या मेंदूला कामाला लावणारी गोष्ट. असे उदाहरण की जे तुम्ही वाचल्यानंतर तुमचा मेंदू विचार करायला लागेल की अरे काय असेल बरं याचं उत्तर, काय असेल बरं. कोणत्याही प्रकारे पाठांतर करून याचं उत्तर तुम्हाला काढता येणार नाही. अशा प्रकारचे पझल्स म्हणजे ब्रेन टीजर्स असतात. त्यानंतर दुसरा शब्द आपण वाचला रिडल्स. रिडल्स म्हणजे खूप प्रश्न. रीडर्स यूज लँग्वेज अँड वर्ड प्ले टू कन्सील अ हिडन मिनिंग. आता पझल्स हे असे असतात की ते साध्या सोप्या भाषेमध्ये दिलेले असतात. पण रिडल्स या अशा लँग्वेजमध्ये असतात, अशा भाषेमध्ये असतात की तुम्हाला ती भाषा वाचताना थोडंसं फनी पण वाटतं, ती लँग्वेज असते आणि येणारं उत्तर सुद्धा थोडंसं गमतीशीर असतं. रिडल्स रिक्वायर लॅटरल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी. रिडल्स मध्ये सुद्धा थिंकिंग पॉवर अतिशय महत्वाची आहे. वाचलेला प्रश्न जो आहे त्याच्यावर तुम्ही थिंकिंग करून उत्तर शोधायचं असतं. म्हणून लॅटरल थिंकिंग हवं आहे. थोडंसं वरच्या दर्जाची विचार क्षमता असली पाहिजे. पठडीतलं पाठ केलेलं भक्कमपट्टीने आणलेलं उत्तर त्या प्रश्नामध्ये चालत नाही. आणि त्यामुळे या प्रश्नाला मेंदूची क्रिएटिव्हिटी फार महत्वाची आहे. तुम्ही हे प्रश्न जितके जास्तीत जास्त सोडवाल तुमचा मेंदू तितका जास्त क्रिएट होणार आहे. आणि म्हणून पझल्स रिडल्स हे सोडवणे खूप गरजेचं आहे. ते तुम्हाला तिला चालना तर देतातच पण आनंद सुद्धा देतात. का आता रिडल्स एक एक्झाम्पल दिले मी. has a tail, a head, but no body. Duck has a tail, a head, but no body. टेल म्हणजे शेपटी. टेल पण आहे, हेड पण आहे. आता पहा, प्रत्येक प्राण्याला शेपटी असते, प्रत्येक प्राण्याला डोकं असतं. माणसाला, गाईला किंवा कुत्र्याला, मांजराला सर्वांना डोकं आहे. माणसाला शेपटी नाही, पण इतर प्राण्यांना शेपटी आहे. पण आपण असं उत्तर शोधायचं आहे की त्याला टेल आहे, हेड आहे, पण बॉडी नाही. मग अशा वेळी आपलं डोकं तिथं आपल्याला चालवायला लागतं. काय आहे बरं? हेड आहे, टेल आहे, बॉडी नाही, शरीर नाही. आणि मग त्यावेळी हुशार मुलं जे असतात त्यांच्या बरोबर लक्षात येतं. जे विचार करतात त्यांच्या लक्षात येतं की अरे कालच्या क्रिकेटच्या मॅच मध्ये इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मॅच मध्ये रेफरीने कॉइन टॉस केला होता आणि विचारलं होतं हेड की टेल. इंडियाने हेड निवडलं होतं. इंडियाने टॉस जिंकला होता आणि कालची मॅच खेळण्यासाठी इंडियाने फर्स्ट बॅटिंग घेतली होती. हा जो टॉस करतो आपण तो कशाचा करतो? येस, कॉईनचा टॉस करतो. कॉईन आहे, नाणं आहे, त्याला हेड असतं आणि टेल असतं. त्याला मराठीत आपण म्हणतो सापाकाटा. तुम्ही लहान असताना सापाकाटा हा खेळ खेळला असाल, अजूनही खेळत असाल. आमचा तर फार आवडता खेळ होता छापा की काटा. हा छापा आणि काटा म्हणजेच हेड अँड टेल. ज्याला टेल आहे, हेड आहे, पण बॉडी नाही, त्याचा आन्सर आहे कॉइन. हा एक ट्रिकी क्वेश्चन आहे. तर याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं? इन शॉर्ट, पझल्स आर मोर अबाउट लॉजिक अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, while riddles are more about clever language and creative thinking. पझल सोडवण्यासाठी आपली व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे, आपला एक लॉजिक पॅटर्न तयार असला पाहिजे. आणि रिडल सोडवण्यासाठी आपल्याला असे ट्रिक्स आपल्याला लक्षात आल्या पाहिजे की काय ट्रिकी क्वेश्चन असणार हा. तर अशा प्रकारे हे पझल्स आणि रिडल्सचं एक डिस्क्रिप्शन आपण पाहिलं. आता पहा, याचं मी छोटं उदाहरण देते. तुम्ही म्हणाल मॅडम हे फार अवघडात आम्हाला सांगितलं. छोटं उदाहरण तुम्हाला सांगते. काय दिसते बरं या चित्रात?
सांगू शकता तुम्ही? येस, ती आहे एक आजी. तिच्या भोवती बसलेली आहेत मुलं. आम्ही लहान असताना मामाच्या गावाला गेलो की आमचा एक आवडता छंद होता. संध्याकाळी आजीजवळ बसायचं आणि आजीला म्हणायचं, "आम्हाला गोष्टी सांग." आता रोज-रोज आजी गोष्ट कुठून सांगणार? आजीकडे गोष्टीचा खजिना कधीतरी संपत यायचा. मग आजी आणखी डोकं चालवायची. आजी म्हणायची, की "आज गोष्ट नको. आज मी तुम्हाला आणा घालते." आणा म्हणजे शब्दकोड किंवा कुडं. जुन्या माणसांची भाषा आहे ती. आणा म्हणजे कोडं. आणि आजी म्हणायची सुद्धा, "जिक माझा आणा आणि मिळेल तुला खजिना." काय म्हणायची? "जिक माझा आणा, मिळेल तुला खजिना." आणि आजीचा खजिना काय असायचा माहितीये का? भाजलेले चिंचोके, भाजलेल्या पोळ्या, बोरं, चिंचा किंवा लेमनची गोळी. आता त्या काळामध्ये आजच्या सारखे मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हते. त्यामुळं आमचे आजी-आजोबा हेच आमचं मनोरंजनाचं, माहिती देण्याचं साधन होतं. आणि मला असं वाटतंय, की ज्या घरात आजी-आजोबा मुलांशी अशा गप्पा मारतात, त्या घरातली मुलं नक्कीच शार्प होतात. कारण त्यांना अनेक अंगाने माहिती मिळालेली असते. मग तसं माझी आजी आमच्याजवळ बसायची आणि आम्हाला आणा घालायची. एक छोटासा आणा असायचा. म्हणजे मी लहानपणापासून ऐकत आलेला आणा, आज मी मोठी झाले, माझ्या समोरचे मुलं लहान-लहान मुलं माझ्या समोर आलेले, तरीही तो चालू आहे. आणि तो आणा आहे एवढंच, लेकरू घर कसं राखतं. तुम्ही पण ऐकलेलं असाल. कोण बरं? येतंय का मनात? अगदी बरोबर. एवढंसं लेकरू ते म्हणजे कुलूप आणि एवढं मोठं घर राखायचं काम करतं. पहा, घराच्या भिंती खूप मजबूत असतात, दरवाजे खूप मजबूत असतात. पण त्या घराचं खरं राखण करतं ते कुलूप. मग असा हा शब्दकोडांचा खजिना लहानपणापासून आपल्या कानावर पडत आलेला असतो. तोच खजिना आपल्याला आपल्या ह्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा खूप उपयोगी ठरणार आहे. तुम्हाला हमखास मार्क मिळवून येणारे हे 2 प्रश्न आहेत. त्या 2 प्रश्नांना तुम्ही जर बारकाईने वाचलं, थोडासा विचार केला, तर नक्कीच तुम्हाला हे 4 मार्क हमखास मिळणार आहेत. आता हे जे शब्दकोडे आहेत आणि रिडल्स आहेत, त्यात 2 प्रकार असतात. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे क्रॉसवर्ड. पहा आता इथे मी एक सोडवलेलं कोड दिलं होतं. त्यामुळे मी हे मधली अक्षरं पुसून टाकते. पहा या ठिकाणी एक क्रॉसवर्ड दिलेला आहे. दिलेल्या क्रॉसवर्डमध्ये काही जागा रिकाम्या सोडलेल्या आहेत आणि पर्यायातून कोणते अक्षरं त्या ठिकाणी लिहिले तर आपले अर्थपूर्ण शब्द तयार होतील हे मुलांनी शोधायचं आहे. तर हा टॉपिक जो आहे तो आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. त्यामुळे आता याच्यावर मी जास्त बोलत नाही. आपण पुढचा पाहूया. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे वर्ड पझल्स. त्या पद्धतीने वर्ड पझल्स असतात, की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो, की जसं गणितामध्ये शाब्दिक उदाहरणं असतात. त्या पद्धतीचे हे वर्ड पझल्स आहेत. Read the question carefully and choose the correct alternative. पहा आता, कालही तुम्हाला काल, परवा, मागच्या 2-3 तासाला बऱ्याच जणांनी सांगितलं, प्रत्येक प्रश्न हा दोनदा वाचायचा. गोरे सरांनी सांगितलं पहा, प्रत्येक प्रश्न दोनदा वाचा आणि मग उत्तर शोधा. म्हणूनच तिथं सूचना दिली आहे, रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह आहेत, 4 आहेत. त्यातला एकच बरोबर आहे. आय एम अ फ्रूट, येलो इन कलर. माय टेस्ट इज sour and I am round. कॅन यू गेस मी? आता गेस करणे म्हणजे अंदाज लावणे, ओळखणे. आता मग आपल्याला काय करायचं आहे? मगाशी जसं मी सांगितलं, की पझल्स सॉल्व्ह करायचे त्यासाठी आपल्याला क्रिटिकल थिंकिंग केलं पाहिजे. आणि क्रिटिकल थिंकिंग करायचं म्हणजे पायरी-पायरीने, टप्प्या-टप्प्याने एक-एक कुठे आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. त्याचं उत्तर शोधायचं आहे. उत्तरापर्यंत जाण्यासाठी एक क्लूज आहेत. आय एम अ येलो इन कलर. आता याला क्लू काय दिलाय आपल्याला? पहा, आय एम अ
तो महत्वाचे शब्द आहेत पाहे. फ्रूट. येलो इन कलर. कलर कसा आहे? येलो आहे. मी एक फ्रूट आहे. माझा कलर येलो आहे. माय टेस्ट इज sour and I am round. हे 4 शब्द आता आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. कॅन यू गेस मी? आता गेस करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? खालचे ऑप्शन्स पाहायला लागतील. पहिलं ऑप्शन आहे वॉटरमेलन. दुसरा आहे बनान. तिसरा आहे मँगो and fourth option is lemon. Now, when we say watermelon, an image of watermelon comes in our mind. When we say banana, an image of banana comes in our mind, and mango and lemon, they also come in our mind. So, the images are like this. This is watermelon, first option. Second option, banana. Third option, mango. And fourth option, lemon. So, when we say it is a fruit, yes, watermelon is a fruit, banana is fruit, mango is fruit, and lemon is also a fruit. The next clue, yellow in color. So, when we observe these pictures or when we think about the images in our mind, watermelon, it is not yellow in color. So, this option is not fit in our clue. Lemon is yellow, mango is yellow, and banana is yellow. So, let's see the next clue. My taste is sour. My taste is sour. Banana is not sour. Mango is not sour, but lemon is sour. Next clue. I am round. Banana is not round. Mango is not round, but lemon is round. So, all the clues, they are perfect for lemon only. Lemon is a fruit. Lemon is yellow in color. Lemon is sour in taste. And lemon is round in shape. So, our option is first option, lemon. So, read the question, go through the clues and select the option and then color the short circle. Next question is, I am a vegetable. I am brown. If you cut me, I will make you cry. However, the options are garlic, pumpkin, onion, and chili. So again we read our question and see the clues. What are the clues? I am a vegetable. I am round. Vegetable, round. If you cut me, I will make you cry. These three clues are important. So first option is garlic. Do you know garlic? Garlic means lasun. Pumpkin, dangar potra. Onion, kanda. And chili means mirchi. For your convenience, I have given you picture in this slide. But in your exam, there are no pictures. There are only words. So we have to think about the picture, think about the images. So practice more and more questions. Then you will be able to think about the images and you can draw images in your mind. So today I have given you images too. But in the question, there are only words. First option is garlic. It is garlic. The clues are I am a vegetable. I am brown. And when you cut me, I will make you cry. This is garlic.
Garlic is not round. Though it is vegetable, it doesn't make us cry. So this option is not our option. Second option is pumpkin. Pumpkin is a vegetable? Yes. Pumpkin is round? Yes. But when you cut the pumpkin, no one will cry because pumpkin doesn't make us cry. So pumpkin is also not our answer. Third option is onion. Onion is a vegetable. Onion is round in shape, and also when you cut onion, it will make us cry. पोह्यांसाठी कांदा कापला सगळ्यांनी, भज्यांसाठी पोह्यांसाठी ज्यावेळी आपण कांदा कापतो तुम्ही नसतील कापत, मम्मी कांदा कापते आणि तुम्ही शेजारी दिसले तर गंगा यमुना वाहायला लागतात. गंगा यमुना वाहणे म्हणजे डोळ्यातून अश्रू वाहणे, डोळ्यातून पाणी वाहणे, आणि मग आपण जणू काही रडतो आहोत असं सगळ्यांना वाटतं. मग आपल्याला रडायला लावणारा कोण आहे? तर हा कांदा. ऑनियन मे बी आवर ऑप्शन. तरी सुद्धा जरी आपल्याला ऑप्शन सापडलं तरी एक काळजी घ्यायची, चारही ऑप्शन ट्राय करून पाहिजे. आपलं अगदी पहिल्याच अल्टरनेटिव्ह मध्ये आपलं उत्तर जरी सापडलं असं वाटलं तरी चारही पर्याय पडताळल्याशिवाय आपल्या उत्तरापर्यंत यायचं नाही, उत्तर कन्फर्म करायचं नाही, सर्कल रंगवायचा नाही. मग फर्स्ट ऑप्शन इज चिली. चिली इज अ व्हेजिटेबल बट इट इज नॉट राऊंड. चिली रडवते पण केव्हा? चिली आपल्या डोळ्यात पाणी आणते पण तेव्हा कट केल्यावर नाही, खाल्ल्यावर. आणि इथं आपल्याला काय म्हटलंय? आय विल मेक यू क्राय व्हेन यू कट मी. तुम्ही जर मला कापलं तर मी तुम्हाला रडवतो. सो चिली इज नॉट आवर आन्सर. सो आवर कन्फर्म आन्सर इज ऑनियन. सो द ऑप्शन C is the answer. We should confirm our answer twice and then move to next question. Next question. It is like a riddle. I am a word with 8 letters. I can protect you from the rain. There are 3 vowels in my name. I have a handle. Read the question twice and select the clues. काय clues आहेत? I am a word with 8 letters. आता याच्यामध्ये 8 लेटर कशाला आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7. हा, याच्यात फर्स्ट ऑप्शन मध्ये स्वेटर मध्ये 7 लेटर्स आहेत, म्हणजे हा आपला ऑप्शन जाणार. रेनकोट. रेनकोट मध्ये 8 लेटर्स आहेत म्हणून हा ऑप्शन येऊ शकतो. दुसरा ऑप्शन स्कार्फ. याच्यामध्ये 5 लेटर्स आहेत त्यामुळे हाही ऑप्शन आपला येणार नाही. अम्ब्रेला. अम्ब्रेला मध्ये 8 लेटर्स आहेत, अम्ब्रेला आपला ऑप्शन येऊ शकतं. आपण नेक्स्ट क्लू कडे जायचं. आय कॅन प्रोटेक्ट यू फ्रॉम द रेन. आता पहा, रेनकोट अँड अम्ब्रेला both protect us from the rain. When you put raincoat, you don't become wet, and when you put umbrella on your head, it also protects you from the rain. So how to go to next clue. पुढचा क्लू आपण पाहूया. There are 3 ways in my name. A E I O U. त्या 5 पैकी 3 वॉवेल्स त्या नावामध्ये आहेत असं हे पझल आपल्याला सांगते. ते वॉवेल्स पहा. रेन मध्ये ए आहे, आय आहे, ओ आहे. म्हणजे 3 वॉवेल्स आलेले आहेत. अम्ब्रेला मध्ये सुद्धा यू आलेला आहे, यू आलेला आहे. यू ई अँड ए. यू ई यू ई अँड ए. 3 वॉवेल्स चालले आहेत. मग आपण कोणत्या क्लू कडे जाऊया. आय हॅव अ हँडल. मला एक हँडल आहे. 5 काय आहे? रेनकोटला हँडल असतो का? नो. रेनकोटला हँड असतात. हँड
तुम्ही त्या रेनकोट मध्ये घालू शकतात, पण हँडलने धरण्यासारखी गोष्ट म्हणजे अम्ब्रेला आहे. म्हणून आवर आन्सर इज आन्सर अम्ब्रेला. अम्ब्रेला इज आवर आन्सर. Next question is, I can live in water and on land too. I am very big and strong. I can live in water म्हणजे मी पाण्यात राहू शकतो, and on land आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो. I am very म्हणजे आकाराने मोठा, अजस्र, प्रचंड मोठा, and strong. स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान. हे ज्यावेळेस आपलं इंग्लिश रिडिंग चांगलं असेल त्यावेळी सगळे शब्द आपल्या नेहमी परिचयाचे होतात आणि वाक्याचा अर्थ आपल्याला पटपट समजतो. म्हणून भरपूर रिडिंग हे इंग्लिश चांगलं होण्यासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही रिडिंग करत राहिलात तर त्या बदलचे अर्थ मराठीमध्ये समजून सांगण्याची गरज सुद्धा तुम्हाला पडणार नाही. मराठी न सांगताही पटपट पटपट तुमच्या माइंड मध्ये त्याचा अर्थ लगेच क्लिक होईल. पाहूया आपण. आय कॅन लिव्ह इन वॉटर and on land too. Pata. Live in water and on land. I am very and strong. हे 4 क्लूज दिले आहेत. त्या 4 क्लूज प्रमाणे आपलं ऑप्शन काय असू शकतं ते आपण पाहूया. फर्स्ट ऑप्शन इज फिश. येस, फिश पाण्यात राहतो. जमिनीवर राहतो का? काय होईल बरं? फिश जमिनीवर आणलं तर येस, तडफड तडफड करून फिश मरून जातील. फिश हे काही जमिनीवर राहू शकत नाही, ते फक्त पाण्यात राहू शकतात. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज कॅन्सल्ड. सेकंड ऑप्शन इज क्रोकोडाईल. डू यू नो क्रोकोडाईल? क्रोकोडाईल म्हणजे मगर. खूप मोठी असते. तुमच्या सोयीसाठी मी काय केलं आहे, त्याचे चित्र पण दिलेले आहेत. काय सांगितलं चित्र? ओके. फर्स्ट ऑप्शन इज फिश. ताजा ताजा मासा पहा दिसतोय का पाण्यामध्ये. सेकंड ऑप्शन इज क्रोकोडाईल. क्रोकोडाईल मगर, बाकीचं मोठे आहे. थर्ड ऑप्शन इज फ्रॉग आणि फोर्थ ऑप्शन इज क्रॅब. हे पहा, ज्यावेळी मी इथे चित्र दिले आहेत समोर दिसत आहेत, पण जेव्हा तुम्ही ऑप्शन वाचाल ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसले पाहिजे. त्यासाठी मी आज तुम्हाला चित्र दाखवते आहे. मग त्यावेळी तुम्ही फर्स्ट ऑप्शन पाहता फिश. फिश आपण कॅन्सल केला कारण फिश फक्त पाण्यात राहू शकतो, जमिनीवर राहू शकत नाही. म्हणून फिश आपण कॅन्सल केला. सेकंड ऑप्शन इज क्रोकोडाईल. आता पहा, क्रोकोडाईल साठी आपण क्लू काय होता आपला? व्हेरी बिग अँड स्ट्रॉंग. क्रोकोडाईल पाण्यात राहू शकते, जमिनीवर राहू शकते, त्याचप्रमाणे आणि स्ट्रॉंग सुद्धा आहे. मगरीने जर पाय पकडला तर कितीही ताकदवान माणूस असला तरी त्याला पाण्यात बाहेर येता येत नाही. त्यामुळं मगर क्रोकोडाईल ही अतिशय स्ट्रॉंग आहे. चारही या क्रोकोडाईलला लागू झाले. इट इज animal, it is an animal lives in water as well as on land. It is very and very strong. आपला ऑप्शन हे आपला ऑप्शन शकते. तरी आपण तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन कडे जाणार आहोत. ऑप्शन थर्ड इज frog. Frog, it can live in water, it can live on land also. Is it very easy? No. फ्रॉग काही फार लूज नसतात, फ्रॉग काही फार स्ट्रॉंग सुद्धा नसतात. म्हणून फ्रॉग साठी लिव्हिंग ऑन वॉटर लँड अँड लिव्हिंग इन वॉटर एवढे दोनच ऑप्शन लागू होतात. पण आणि चौथा क्लू मात्र फ्रॉगला लागू होत नाही, म्हणून फ्रॉग सुद्धा कॅन्सल. क्रॅब. क्रॅब माहिती ना, क्रॅब म्हणजे खेकडा. आपल्या नांगे हलवत चालतात का, क्रॅब थोडे घाबरतात. हा जो क्रॅब आहे, क्रॅब लिव्स इन वॉटर ऑन लँड बट इट इज नॉट ह्यूज. अगदी एवढाच असतो, आपल्या हाताच्या पंजा इतका.
आणि मग त्याच्यामुळे तो काही लागतो. त्याचप्रमाणे त्याला सगळं ताकदवान नाहीये. त्याच्या अंगात विष असतं म्हणून त्याला सर्वजण घाबरतात. तर तो काही फार ताकदवान नाही म्हणून फोर्थ ऑप्शन इज ऑल्सो कॅन्सर. So we have fixed second option, crocodile. Crocodile is our answer. Got it? Are you getting what I am teaching? Okay. Next is, it is a 10-letter word. It contains a name of color. We write on it. What is it? अर्थ समजला? It is a 10-letter word. 10 अक्षरांचा हा शब्द आहे. It contains a name of color. त्याच्या नावामध्ये एका कलरचं नाव आलेलं आहे. मग आता राईट आपण त्याच्यावर लिहितो. मग आपण पुन्हा एकदा आपले क्लूज आहेत ते मार्क करूया. It is a 10-letter word. 10 अक्षरांचा शब्द आहे. It contains a name of color. We write on it. Now, moving to the options, we can see first option is blackboard. Second option is blackberry. Third option is notebook. And fourth option is pencil. Now, when we think about the options, the first option is blackboard. It is 10-letter word. म्हणून blackboard हे येऊ शकतं. शिवाय it contains a name of color. We write on it. Blackboard वर लिहितो की आपण. म्हणून आपलं फर्स्ट ऑप्शन ब्लॅकबोर्ड हे आपलं ऑप्शन असू शकतं. पण आपण तरी हे जाऊया. उरलेले 3 ऑप्शन पाहूया, त्याच्यावर विचार करूया आणि मग आपला आन्सर कन्फर्म करूया. Third option, second option is blackberry. Blackberry. It is 10-letter word. It contains a name of color. Black. हा कलर या दोन्ही वर्ड्स मध्ये आलेला आहे. पण तिसरा क्लू काय आहे? We write on it. आपण लिहू शकतो ब्लॅकबेरीवर? Because blackberry is a fruit. It is not any plain. So we can't write on blackberry. What we use for writing? We have to see blackboard, because blackboard is thing on which we can write. Third option is notebook. We can write on it, but it doesn't contain any name of color. And also, it is not a letter of 10 letters. So, notebook is cancelled. Blackberry is cancelled. First option is pencil. We can write with pencil, not on pencil. And also, it is not a word of 10 letters and it doesn't contain a name of color. So, when we see all the options, all the alternatives, we can come to a conclusion that option first, blackboard, it is the correct option. It is the correct answer. And thus, we can circle the first circle in our answer sheet. Next question is, what is that begins with T, ends with T, and it's T? हा एक ब्रेन टीचर प्रश्न आहे हा. ब्रेन टीचर म्हणजे मेंदूला काम देणारा. What is that begins with T? Begin म्हणजे सुरुवात होणे. Begins with T म्हणजे टी ने सुरू होणारा. ज्यावेळेस वर्ड प्रॅक्टिस करतो त्यावेळी आपण ठराविक लेटरने सुरू होणारे प्रश्न, ठराविक लेटरने एंड होणारे शब्द, ठराविक लेटरने स्टार्ट होणारे किंवा मिडलला लेटर आहे असे आपण प्रॅक्टिस केलेली असते. ती प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी काम येणार आहे. व्हॉट इज दॅट
begins with T. T ने सुरू होतोय. ends with T. T ने संपतोय. त्या शब्दाची सुरुवात टीने होते, त्या शब्दाचा शेवट टीने होतो. And also third clue is it is full of tea. त्यामध्ये टी आपण ओळखू शकतो किंवा त्यामध्ये टी म्हणू शकतो. टी म्हणजे चहा. सगळ्यांना आवडतो चहा. सकाळी सकाळी चहा पिऊन क्लासला बसले असतील ना. ओके. begins with T. आता आपण clues करूया आपले. begins with T, ends with T, and full of tea. These are 3 clues. Now, let us go to the options. Option first, Kit Kat. It is a word begins with T, ends with T. Now, is it a word? Is it an object? Any object that can contain a T? That can contain T? No. Kit Kat means little. This option cannot take the position of our answer. The second option is target. Target starts with T, ends with T. टार्गेट म्हणजे ध्येय. जर तुमचं टार्गेट आहे की नाही की मी दररोज ऑनलाईन क्लास करणार, नंतर घरी प्रॅक्टिस करणार आणि शेवटच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारे झेंडा काढणार की माझं नाव राज्यात पोहोचलं पाहिजे, राज्याच्या रँकमध्ये मी आलो पाहिजे, असं तुमचं टार्गेट आहे. आणि त्या टार्गेटसाठी आपली मिशन आरंभची सगळी टीम तुमच्यासाठी राबते आहे, तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. आमच्या टीमचं आणि तुमचं टार्गेट एकच आहे की आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव राज्याच्या यादीमध्ये मेरिट लिस्ट मध्ये टॉप रँकला असलं पाहिजे. मग आता हा शब्द आहे टार्गेट. मग टार्गेट मध्ये आपण टी होऊ शकतो का? तर टार्गेट काही एखादं ऑब्जेक्ट नाहीये, म्हणून टार्गेट हे सुद्धा ऑप्शन होऊ शकत नाही. पण आहे टी पॉट. तुम्ही पाहिलं का टी पॉट? आपल्या घरी टी पॉट नसतं, चहाच्या टपरीवर गेलात तिथे एक किटली असते, तर चहा असतो आणि चहाच्या टपरीवाला त्या किटलीतून आपल्याला ग्लासांमध्ये कपांमध्ये चहा उचलून देतो. आहे किटली म्हणजे टीपॉट. स्टार्ट विथ टी, ends with tea, and it is also full of tea. So this option may be our answer. But let us not let's confirm our answer. This option is teacup. Yes, it starts with T. It is full of tea, but is it ending with T? No. Starting letter is T and ending letter is T. The second is not set in this option. So our correct answer is teapot. Third option is our answer. So read the question twice, read the options, go through 4 answers, analyze them, and then confirm our answer. The confirm answer is teapot. आता चॅट बॉक्स चालू करा. पहा आता आपण हे काही प्रश्न पाहिले. आता तुम्हाला वाटलं असेल की अरे मॅडम जे प्रश्न सांगतात ते उत्तर मला सुद्धा येत आहे. प्रत्येकाला खूप पटकन मी प्रश्न वाचत असतानाच तुम्ही तर आमच्या फार फार पटपट प्रश्न वाचून खालचे उत्तर वाचून होतात काही काही मुलांचे, आणि मग अशा वेळी पटकन तुम्हाला उत्तर सापडलेलं असतं. आणि मग ज्यावेळेस वर्गात असतो आपण, वर्गामध्ये आम्ही फळ्यावर प्रश्न देतो आणि खाली आन्सर देतो. मुलं फटाफट प्रश्न पूर्ण होण्याच्या आत मॅडम मी सांगू का असं म्हणतात आणि उत्तर सांगतात. इथं मात्र तुम्हाला मनात येत असेल की मी उत्तर सांगितलं पाहिजे. चला, लेट अस हॅव अ चान्स. तुम्ही सुद्धा उत्तर सांगण्याचा चान्स घेऊ शकतात. पहा, क्वेश्चन इज आय फ्लाय इन द स्काय बट आय एम नॉट अ बर्ड. मी आकाशात उडतो पण पक्षी नाही. आय हॅव अ टेल बट आय एम नॉट अन ॲनिमल. टेल आहे, शेपटी आहे, पण मी प्राणी सुद्धा नाही. पीपल एन्जॉय प्लेइंग विथ मी. हा, काय उत्तर आहे? बऱ्याच जणांनी उत्तर दिले.
रवींद्र, अश्विनी, इतके पटकन आहेत की मला नाव सुद्धा त्याच्यात पटकन ते नाव पुढे जाते. खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. द आन्सर इज काइट. क्लाउड आकाशात असतो, त्याला काही तेल नसते. हवा सुद्धा आपल्या आजूबाजूला असते, आकाशात सुद्धा असते, पण हवेला काही तेल नसते, शिवाय तिला काही लोक उडत नाहीत. एरोप्लेन एरोप्लेन आकाशात असतं, पण एरोप्लेनला काही तेल नसते आणि सर्व माणसं काही एरोप्लेन उडवण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकत नाही. उडवलं तर आपण क्षणात विमान ते काही फार हवेत जात नाही, जमिनीवर असतं. काइट अँड काइट इज द करेक्ट आन्सर बिकॉज काइट आकाशात असतो, त्याचा काही कळत नाही. तेल जरी नसली ॲनिमल जरी नसला तरी काइटला तेल असते आणि आपल्या सर्वांना संक्रांतीच्या वेळी पतंग उडवायला खूप आवडतं. काइट इज द करेक्ट आन्सर. खूप मुलांनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे. व्हेरी गुड. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज so when we read these questions you have to analyze question and go toward the answer. बऱ्याच मुलांनी सुंदर प्रयत्न केला आणि अगदी सर्वांचं उत्तर बरोबर आले, म्हणजे सर्वांची थिंकिंग पॉवर खूप छान आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग खूप छान आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय गार्ड युअर हाऊस, आय ऑल्सो वर्क विथ पोलीस, आय लाईक बॉर्ड्स, पपीज आर माय चिल्ड्रन, आय बार्क ॲट ट्रीज. पहा बरं. वॉचमन, डॉग, पोलीस अँड बऱ्याच मुलांनी वाचलं असेल अँड लॉक. बघा मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तर एवढं पोरग घर कसं राखतं, मग आता कुणी विचार करू शकतं की लॉक पण उत्तर असू शकतं का, पण पाहूया बरं काय आन्सर आहे याचं. आले 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 पटपट उत्तर आले, अगदी बरोबर. व्हेरी गुड किशोर, व्हेरी गुड. सविता व्हेरी गुड. अश्विनी व्हेरी गुड. राजेंद्र व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी गुड. अगदी करेक्ट आन्सर दिला आहे. पाहूया आपण. तुम्ही दिलेला आन्सर बरोबर आहेच, पण तरी सुद्धा आपण काय करू, सर्व ऑप्शन्स जे आहेत त्यांना एकदा पडताळून पाहूया. फर्स्ट ऑप्शन इज वॉचमन. बरोबर, वॉचमन आपला हाऊस गार्ड करतो, तर वॉचमन बोन्स खातो का? आणि इथं काय सांगितलंय, आय लाईक बोन्स, आय लाईक बोन्स. पपीज आर माय चिल्ड्रन. आपल्याला माहिती आहे पपीज कोणाची मुलं असतात, कुत्र्याची मुलं असतात. त्यामुळे वॉचमन हे आन्सर काही आपलं येऊ शकत नाही. डॉग आपला आन्सर तुम्ही सर्वांनी दिलाय, अगदी बरोबर आहे. आय गार्ड युअर हाऊस. डॉग आपला हाऊस गार्ड करतो, म्हणजे त्याचं राखण करतो. आय ऑल्सो वर्क विथ पोलीस. तुम्हाला माहित असेल पोलिसांमध्ये सुद्धा एक डॉग स्क्वॉड असतं. वेगळ्या एखाद्या ठिकाणी गुन्हा झाला की ते कुत्र्यांना सोबत घेऊन जातात, ते कुत्रे वासाने गुन्हेगारांना शोधतात. मग आय वर्क विथ पोलीस हा सुद्धा परफेक्ट बसतोय. त्यानंतर आय लाईक बोन्स. त्यांना हड्डी खूप आवडते खायला, माहिती सर्वांना. हा बऱ्याच ठिकाणी कुत्रा आणि त्याच्या घरी एक हॉटेलचं हाडूक दाखवलेलं असतं. आय लाईक बोन्स हे सुद्धा क्लोज लागू होतं. पपीज आर माय चिल्ड्रन. येस, डॉगच्या यंग वन्सला म्हणतात पपीज. अँड आय बार्क ॲट यू. चोर आले की त्यांच्यावर कुत्रा बार्क म्हणजे भुंकणे. सर्व सर्व क्लोज डॉगला लागू होतात. आहेत. ऑप्शन थर्ड पोलीस. पोलीस गार्ड करतात, पण त्यांच्या पिलांना काही पपीज म्हणत नाही, कारण माणसं असतात, त्यांच्या पिलांना चिल्ड्रेन म्हणतात. आणि ते जर बार्क नाही करत, फ्यूजला कॅच करतात, माहित की नाही. फ्यूज म्हणजे चोरांना कॅच करतात. पोलीस इज नॉट आवर आन्सर. लॉक लॉक आपल्या घराचं राखण करतं, पण त्याला काही पपीज नसतात. आतापर्यंत कुठल्याही एका कुलपाला दुसरं कुलूप झालेलं आपण पाहिलेलं नाही. त्यामुळे लॉक this answer is also not the correct option. So dog is the correct option.
Next question. Now, you open your mouth to it. It shows you are sleepy. It also shows you are bored. हा एखादी गोष्ट खूप कंटाळवाणी झाली किंवा आपल्याला झोप आली नसेल तर आपण सोपं करतो. हा आता मी तुम्हाला ऍक्शन करून दाखवते. इथं वर्ड दिलेले आहेत मी. यवन आणि ड्रीम. झोपले की आपण ड्रीम पाहतो. आपण पटकन उत्तर पाहूया कोण कोण देतोय. कॉफ. आता मी तुम्हाला सगळं ऍक्शन करून दाखवले आहे त्यामुळे तुम्हाला पटकन उत्तर लक्षात आलं असणार. ज्यावेळी आपण बोर होतो झोप चालली असते त्यावेळी ही गोष्ट करण्यासाठी आपण तोंड उघडतो. काय आन्सर आहे बरं याचं? कॅन यू पे गेस? ज्यावेळी आपल्याला बोर आपण काही खोकत नाही त्यावेळी आपल्याला काय येतं जांभई येते आपलं आ करून जांभई देतो त्याला म्हणतात यॉन. सो कॉफ इज नॉट आवर आन्सर. यॉन मे बी स्नीज. स्नीज म्हणजे शिंकणे. बोर झाल्यावर आपण काही शिंकत नाही संपावर शिंकतो किंवा नाकात वळवळ घालतो. आणि पुढचा ऑप्शन आहे ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे. स्वप्न पाहण्यासाठी काही तोंड उघडायला लागत नाही. स्वप्न पाहण्यासाठी डोळे मिटायला लागतात. मग कॉफ, स्नीज अँड ड्रीम. थ्री ऑप्शन्स आर कॅन्सल्ड अँड करेक्ट ऑप्शन इज यॉन. तुम्ही अगदी छान उत्तर दिलं आहे. बऱ्याच मुलांनी बरोबर उत्तर दिलं आहे. बऱ्याच नाही 100% मुलांनी बरोबर उत्तर दिलं आहे. मग आता आपण काय करू मागच्या 5 वर्षांमध्ये जे प्रश्न आपले स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेले आहेत ते आपण पाहूया. कारण पुढे चालताना आपल्याला मागच्या काळामध्ये खेळायला लागतो. कोणत्या प्रकारचे प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आले होते हे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक आयडिया येते की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मग हा आहे प्रश्न पहा अगदी मागच्याच वर्षी आलेला म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे गेलेल्या परीक्षेला आलेला फेब्रुवारी 2024. आय कॅन हेल्प यू टू हीट अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड. आय कॅन हेल्प यू टू हीट म्हणजे मी गरम करण्याला मदत करतो अँड कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ शिजवायला मदत करतो. हू एम आय? मग त्या ठिकाणी ऑप्शन्स आहेत मायक्रोवेव्ह, ब्लेंडर, रेफ्रिजरेटर अँड चिमणी. आता मी या ठिकाणी चित्रांचा मुद्दाम वापर कशासाठी केलाय की आपल्या खेड्यातल्या मुलांना बऱ्याच मुलांना मायक्रोवेव्ह पाहिलेलं नसतो. ब्लेंडर काय आहे माहित नसतं. आपण त्या अशा प्रकारच्या चित्राला मिक्सर म्हणतो बरोबर की नाही. तर हा आहे ब्लेंडर. त्याच्यामध्ये वेगवेगळे रस किंवा ज्यूस तयार करतात. तर फर्स्ट ऑप्शन इज मायक्रोवेव्ह. ही आहे मायक्रोवेव्ह. यात केक तयार करतात किंवा पदार्थ गरम करण्याचं काम करतात ते मायक्रोवेव्ह. सेकंड इज ब्लेंडर. कोणतीही पातळ पदार्थ मिक्स करण्यासाठी याचा वापर होतो याला म्हणायचं ब्लेंडर. थर्ड इज रेफ्रिजरेटर. बऱ्याच जणांच्या घरी फ्रीज असतो खरा शब्द आहे रेफ्रिजरेटर. आणि फोर्थ वन इज चिमणी. आता घरामध्ये गॅस किंवा तेलाचा धूर जाऊन घर तेलकट किंवा काळं होऊ नये म्हणून या प्रकारची चिमणी गॅसच्या वर बसवलेली असते. ती सगळ्यात तेलकट धूर किंवा हीट ऍब्सॉर्ब करून घेते आणि वर घराच्या बाहेर काढून देते. या 4 ऑप्शन पैकी आपल्या सर्व क्लूजला परफेक्ट बसणारा ऑप्शन काय आहे? आय कॅन हेल्प यू टू हीट. आय कॅन कुक डिफरंट टाइप्स ऑफ फूड. सांगा बरं तुमचं उत्तर पटकन सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आता. कारण सर्वांना वेगवेगळे पदार्थ खायला पाहायला खूप आवडतात. यातलं कोणतं गोष्टी असणार बरं की जी फ्रूटशी संबंधात आहे. फ्रीज मध्ये आपण फ्रूट ठेवू शकतो. फ्रीज कुक करू शकतो का? ब्लेंडर मध्ये मिक्स करू शकतो. ब्लेंडर खूप तयार करू शकतं का? गरम करू शकतं का? नाही. येस करेक्ट. सगळ्यांनी अगदी बरोबर सांगितलं आहे. समर्थ, प्रणव, सोनू, साई व्हेरी गुड. तर ऑप्शन फर्स्ट मायक्रोवेव्ह इज द करेक्ट ऑप्शन. मायक्रोवेव्ह हा असा एक ऑब्जेक्ट आहे की जो पदार्थ गरम करू शकतो आणि त्यात
पदार्थ तयार कसा केले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो 2007 आलेला आहे. आय यूज अ प्लो, आय ग्रो क्रॉप्स, हू एम आय? आय यूज अ प्लो. प्लो म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित असेल तर खालच्या सगळ्या ऑप्शन मध्ये तुम्ही पटकन उत्तर शोधू शकता. प्लो म्हणजे नांगर. मग नांगर वापरणारा कोण आहे? आय ग्रो क्रॉप्स, मी पिकत उगवतो, शेती करतो. असा कोण आहे? आपल्याला माहिती आहे, शेतकरी. कारण आपण सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्याला काय म्हणतात? फार्मर. या ठिकाणी आता थोडासा ट्रिकी आन्सर दिले आहेत तुम्हाला. फार्मर सारखेच दिसणारे शब्द आहेत पहा. फर्स्ट वर्ड इज फार्मर, FORMER. हो, आपल्याला फार्मर स्पेलिंग करेक्ट माहित असलं. फॉर्मर, फाउंडर, फेमर, फार्मर. ज्यावेळी आपल्याला फार्मरचं करेक्ट स्पेलिंग माहित असेल त्याच वेळी आपण त्या ऑप्शनला शोधू शकतो. कारण जर स्पेलिंग जर माहित नसेल तर काही मुलं फार्मर सुद्धा म्हणतील किंवा काही मुलं फेमर सुद्धा म्हणतील. पण फार्मरचं स्पेलिंग आहे FARMER. सो ऑप्शन 4 is the correct answer because his spelling is correct. FARMER. फॉर्मर म्हणजे पाठीमागचा, फाउंडर म्हणजे संस्थापक आणि फेमर म्हणजे फ्रेम तयार करणारा. फार्मर याचं स्पेलिंग जर आपल्याला माहित असेल तर ह्या सोप्या प्रश्नाचं आपण पटकन उत्तर काढू शकतो. जर आपलं स्पेलिंग व्यवस्थित पाठ नसेल, व्यवस्थित स्पेलिंग आपल्याला माहित नसेल तर उत्तर माहित असून सुद्धा स्पेलिंग माहित नसल्यामुळे इथं तुमचे मार्क जाऊ शकतात. म्हणून स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा. त्यानंतर 2018ला एक प्रश्न आला होता. इट हॅज 2 ब्लेड्स, they go round and round, it gives cool air. What is it? A fan, a lamp, a refrigerator, an oven. आता आपल्याला हे सगळे चित्र आपल्याला माहितच आहेत. फॅन, लॅम्प, रेफ्रिजरेटर अँड ओव्हन. याचा आन्सर काय आहे? 3 ब्लेड असणारा कोण? ऑप्शन 2 लॅम्प, ऑप्शन 3 रेफ्रिजरेटर आणि ऑप्शन 4 ओव्हन. यांना कुणालाही ब्लेड्स नाहीत. ऑप्शन फर्स्ट याला 3 ब्लेड्स आहेत अँड इट इज डाऊन. सो द करेक्ट आन्सर इज फॅन. सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. याचप्रमाणे असे वेगवेगळे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. I use a stethoscope and examine patients. Who am I? A mechanic, a porter, a cobbler, a doctor. आता या ठिकाणी प्रोफेशनल आहेत म्हणजे नावं तुम्हाला माहित असले पाहिजे. मेकॅनिक म्हणजे काहीतरी रिपेअर करणारा, पॉटर म्हणजे कुंभार, कॉबलर म्हणजे तांब्याच्या वस्तू बनवणारा, ज्याला आपण म्हणतो सांबार, आणि डॉक्टर म्हणजे पेशंटला तपासणारा. पेशंटला तपासणारा ज्याच्याकडे स्टेथोस्कोप आहे असं कोण आहे? तर डॉक्टर. हे आपलं उत्तर असलं पाहिजे. तुम्ही अशा अनेक प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकतात. तुमचा नवनीत कडे मार्गदर्शकामध्ये जे प्रश्न आहेत त्यातले बरेचसे प्रश्न मी यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुद्दाम ते प्रश्न का घेतले? मी मनाने वेगळे प्रश्न घेऊ शकत होते. पण ते प्रश्न तुम्ही ज्या प्रॅक्टिस करणार आहेत, पुस्तक तुमच्या समोर असणार आहे, मार्गदर्शक तुमच्या समोर असणार आहे आणि त्याचा प्रश्न वाचला की तुम्हाला पटकन क्लिक होणार आहे. मॅडमने आपल्याला हे प्रश्न अशा पद्धतीने समजावून सांगितला होता. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आज शिकवलेला टॉपिक पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. या प्रॅक्टिसमुळे तुम्ही जे मिशन आरंभ टीमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकणार आहे. आपला पुढचा जो टॉपिक आहे याचाच अर्धा भाग 30 तारखेला आपण घेणार आहोत. त्यात क्रॉसवर्ड अँड पझल्स हे परत आपण घेणार आहोत. आजच्या या क्लासला मला आपल्या आदरणीय गट शिक्षण अधिकारी भवार साहेब, त्याचप्रमाणे या टीमचं सर्वे आदरणीय कराड साहेब, या टीमला टेक्निकल सहकार्य करणारे रामनाथजी वाघ सर, भोगरे सर, हा क्लास अटेंड करणारे सर्व टीचर्स आणि
त्या मुलांसाठी हा क्लास चालू आहे. त्या सर्व स्कॉलर आणि चॅम्पियन मुलांचे मी आभार मानतो. कारण तुम्हाला शिकवायचं आहे, खरं तर शिकवणं शिकणं असतं. तुमचा ज्यावेळेस क्लास घ्यायचा आहे त्यावेळी करण्यासाठी हे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आम्हीही नवीन काहीतरी टेक्निकल नॉलेज घेतलं आणि म्हणून तुमच्या क्लासमुळे आमचंही शिकणं होत असतं. म्हणून तुमचे सुद्धा आभार. सर्व मुलांना त्या मिशन आरंभामध्ये भरपूर प्रॅक्टिस करा, भरपूर नॉलेज घ्या. ज्या ज्या शिक्षकांनी तुम्हाला काही ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या ट्रिक्सचा वापर करून परीक्षेमध्ये प्रश्न सोडवा. बी कॉन्शियस अँड ट्राय टू शो युअरसेल्फ. कारण तुम्हाला हा जो मिशन आरंभचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे ती अतिशय मोठी संधी आहे. कारण यापूर्वी असं की पहिली वेळ अशी आहे की पूर्ण जिल्ह्याची एक टीम बनली आहे आणि सर्व पूर्ण जिल्ह्यातल्या सर्व स्कॉलर मुलांना ही टीम मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून या टीमसाठी तुमच्या स्वतःच्या आई वडिलांसाठी आणि तुमच्या स्वतःच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी भरपूर मेहनत घ्या, प्रॅक्टिस करा आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं आणि स्वतःचं स्वतःच्या शाळेचं आई वडिलांचं नाव स्कॉलरशिपच्या मेरिट लिस्टमध्ये वरचं कसं येईल याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. थँक्यू.